नमस्कार मंडळी, अनु लाईफस्टाईल या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर ब्लॉगची सुरुवात मी सकाळपासूनच आज केली होती. म्हणजे सकाळपासून म्हणता येणार नाही, पण माझं आवरून झालं की मी ब्लॉगची सुरुवात करते. आत्ता वाजले होते 8 वाजेपर्यंत भरपूर काही कामं माझी आवरून जातात. म्हणजे कणिक मळणं किंवा माझं गरम पाणी पिणं, थोडंसं चहा करून पिऊन घेणं, अंघोळ वगैरे करणे, हे कामं मी सकाळचं आवरून घेते आणि त्याच्यानंतर स्वयंपाक बनवते. आणि मग टिफिन झालं की लगेच नाश्ता वगैरे, चहा वगैरे द्यायचं हे चालतं. आणि मग त्याच्यानंतर राहिलेले बाकीचे कामं, असं दिवसभरची रुटीन माझी असते. नेहमी मी तुमच्यासोबत शेअर करत असते. पण मला ना असं वाटते की मी रोज-रोज तेच शेअर करते. माझी रुटीन असते. तुम्हाला आवडते का बघायला? मला खूप म्हणजे असं वाटतंय कधी-कधी की आपण सारखं तेच दाखवते तर समोरच्याला आवडायला पण पाहिजे. त्याला काय बघायला आवडते नक्कीच मला सांगा. का तर मला पण म्हणजे नको वाटते रोज-रोज हेच व्हिडिओ टाकायला. का तर रोज काय दाखवायचं? उठलं की आपलं जेवण बनवायचं, स्वयंपाक करायचं, हीच रुटीन आपली असते, दुसरं काहीच नसतं. म्हणून नको वाटते. तर नक्कीच सांगा तुम्हाला माझी रुटीन बघायला आवडते का? की दुसरं कोणतं कंटेंट आवडेल? तर नक्कीच मला सांगा, त्याच्यावर मी बनवण्याचा प्रयत्न करेल. तर इथे ना माझं स्वयंपाक झालं होतं, त्याचं टिफिन पॅक केलं आणि नंतर राहिलं होतं दूध तापायचं. म्हटलं चला आता दूध तापून घेते. आणि दुपारची क्लिप मी काही घेतली नाही बरं का, डायरेक्ट संध्याकाळचा ब्लॉग मी शूट करत होते. ते ना 6 वाजले होते. म्हटलं चला आता जेवण तर संध्याकाळचं पण बनवावं लागतं. किचनमधलंच मी रोज तुम्हाला दाखवत असते. तरी ही गोबीची भाजी मला करायची होती. याचं दुसरं नाव काय आहे मला आठवत नव्हता. काय म्हणतात नक्कीच मला सांगा. तर तिची भाजी मला करायची होती. मला अजिबात आवडत नाही, पण राजूच्या पप्पाला आवडते. काळ्या मसाल्याची जर मी भाजी केली याची तर ते खूप आवडीनं खातात. ते ना म्हटलं चला व्यवस्थित करून ठेवून देते आणि त्याच्यानंतरच मसाला वगैरे सुद्धा काढून ठेवणार होते. आणि मग मला बाहेर जायचं होतं. अर्धं काम मी करून जाणार होते, अर्धं तिथून आल्यावर करायचं होतं. म्हणजे फोडणी मी भाजीला आता नाही देणार, नंतरच देणार. का आता आमच्या घरात गरम खायलाच आवडतं, थंड अजिबात आवडत नाही. पण म्हटलं किती वेळ लागतं आपल्याला बाहेर सांगता येणार नाही, म्हणून मी लवकर थोडंसं लागले होते. नाही तर इतक्या लवकर मी कधीच स्वयंपाक करत नाही. आणि मग ते पण घरीच आले होते, तर म्हटलं चला चहा करून घेते. आज ते लवकर आले होते थोडेसे, म्हटलं त्याच्यासाठी पण मस्त तिथे चहा केलं. आणि थंडीमध्ये ना चहा जितकं घेतलं तितकं कमीच वाटते. 2-3 टाईम पण घेतलं तरी काय हरकत नाही. आता मला तुम्ही विचारताय ना की ताई किती टाईम तू चहा घेतेस? मी 2 टाईम चहा घेते. एक सकाळचं घेते आणि एक 4 वाजता. 2 टाईम मला चहा लागतोच, काही पण होऊ द्या. नाही तर माझं डोकं दुखतंय आणि ॲसिडिटी पण होते ना, तर दुधाच्या चहानं होतंय मला माहिती आहे. पण काळा चहा मला जात नाही, मी दुधाचंच घेते पहिल्यापासून. आणि आता मला ॲसिडिटी खूप कमी होते, का तर मी उपवास खूप कमी केलेत. आता ते चांगलं नाही आहे. मला असं वाटतं की कधी-कधी उपवास करायला पाहिजे, पण ॲसिडिटी होते ना त्याच्यामुळं मी जास्त करत नाही. तर त्यालाही चहा दिलं आणि आता मला निघायचं होतं बाहेर, म्हणून मी माझं आवरायला घेतलं. तर मला जायचं होतं पार्लरमध्ये. मागं मी तुम्हाला सांगितलं होतं, एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये सांगितलं होतं मी की मला हेअर कट करायचं, कोणतं करू? तर तुम्ही भरपूर काही मला सांगितलं होतं की ताई हे चांगलं असतं, ते चांगलं असतं. तर सगळ्यांचं धन्यवाद. का तर तुम्ही मला सांगितलं, मला एवढं काही माहिती नव्हतं. आणि आज मला जायचं होतं. बऱ्याचशा ताईंना असं पण सांगितलं की हेअर कट करू नको, तुझे केस खूप छान आहेत, कशाला कट करतेस? आणि त्याचं पण बरोबर आहे. का तर माझे केस खरंच खूप छान होते, लाँग होते आणि मला काहीच गरज नव्हती. पण म्हणतात ना, हातानं दगड पाडणं आपल्या पायावर, हे मी आज अनुभव पण घेतलं. का तर खरंच चांगले केसाची मी वाट लावली आहे. होतं माझ्या डोक्यात करायचं खूप दिवसानं आणि मी शेवटी केलंच. आणि राजूच्या पप्पाला पण खूप दिवसानं सांगत होती करायचं मला करायचं, आणि ते नको म्हणत होते मला, आणि मला ऐकायचं नव्हतं, मला करायचंच होतं. ते आहे ना, मला ना खूप दिवसानं सांगते की तसं काही करू नको, तुझी केस खूप छान आहेत, तुझी हाईट आहे तर तुला असेच चांगले दिसतात, नको कट करू. तू मागं पण तसंच केलं होता. मी ना मागं एकदा कट केलं होते शोल्डरपर्यंत, पण एका वर्षात परत ते वाढले, तर मला काहीच वाटलं नाही. आणि मला आता असं वाटत होतं की एका वर्षामध्ये परत वाढून जाईन, पण आता पुढचं आपण सांगू शकत नाही. का आता हा शरीर आहे, काय होणार त्याचं सांगताच येत नाही. तरी पण मला कट करायचेच होते आणि जायचंच होतं. तर माझे केस ना लाँग तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. याच्यानंतर तर बघायला भेटणार नाही, का तर राहणारच नाही, तर काय बघायला भेटेल. आणि केअर तर मी करावंच लागेल, शॉर्टचे पण करावंच लागतं, पण लाँग केस माझे दिसत होते ना, ते दिसणार नाही. आणि गेले मी शेवटी, पण मनात एक वेगळीच भीती होती की आपण केस कट करतोय, आपले इतके छान केस आहेत, कशाला कट करतोय. ताई माझ्यासोबत गेली होती आणि ताईला मी सारखं विचारत होते, ताई करू का नाही, करू का नाही? ताई बोलली की तुला आवडत असेल तर कर, नाही तर नको करू. का तर तिचे पण लाँग होते आणि तिने एकदाच कट केलेत, परत तिचे केस वाढले
वाढलेच नाही, शॉर्टच राहिले. म्हणून ती मला पण नको म्हणत होती. ती बोलली की तुझे केस चांगले आहेत, कशाला कट करते. पण मी तिला घेऊन गेले, ताई चल मला करायचेच आहे. गेले तिथं आणि मला ना जास्त शॉर्ट करायचे नव्हते, पण खूप शॉर्ट झाले. कमी कमी करता करता ते जास्त झाले आणि माझा चेहरा मलाच आवडत नव्हता. असं झालं होतं का तर मला लॉंग केस बघायची सवय आहे आणि हे बघून आहे ना मला खरंच खूप कसं तरी वाटत होता. वरून तर मी दाखवत होते की मी खुश आहे, पण आतून मला खूप त्रास होत होता का तर खूप लॉंग केस होते आणि हे काय केलं मी. आणि माझी केस ना सिल्की आहे ना, तर ते मला अजिबात सूट करत नव्हता. सगळ्याला मी सांगत होते की मला चांगलं दिसते, पण स्वतः मनाला अजिबात आवडत नव्हते की हे काय केलंय तू, चांगली केसांची वाट लावली आहे, अजिबात चांगलं दिसत नाही असं स्वतः वाटत होता मला. आणि तिथं जाऊन ना खरंच खूप पश्चाताप झालं का तर केस चांगले होते, सगळ्यांना सांगितलं होतं, सगळं काही व्यवस्थित होतं, तरी पण करायचं होतं. मग केलं शेवटी आणि अशी काही माझी हालत झाली होती. माझा चेहरा मला अजिबात आवडत नव्हता, पण असं म्हटलं प्रयत्न करेल मी, वाढून घेईन परत तसेच. आणि पण एवढं आहे की ते खालीवरती झाले की मग सरळ होत नाही. पण असो आता केलंच आहे तर मग ठीक आहे म्हटलं जाऊ द्या. घरी आले, स्वयंपाकसुद्धा बाकी होतं. राजवीरच्या पप्पाला दाखवलं तर ते बोलले केली का तुझ्या मनाची तू, आणि काय करून आलीस, हे व्यवस्थित तर कट करायचं होतं, सरळ तरी करायचं होतं, सरळ केले असते तर ते लॉंग झाले असते परत, आता तू काय केलं हे. खूप ओरडले मला पहिले, तर आतापर्यंत ती मला एवढं ओरडले नसेल की मी स्वतः जर मी कपडे वगैरे काही काही घेतले ना तर त्याला ती एवढे ओरडत नाही की तू असं का ड्रेस घेतलं, शिवलेस का घालती, याला कधीच ते बोलत नाही. पण आता केसाईबद्दल मला खूप बोलले होते की हे काय करून आलीस, तर मी काही बोललेच नाही का तर चूक माझी होती आणि स्वतः मला आवडत नव्हता ना म्हणून मी त्याला बोलले नाही. का तर मी आवडलं असतं तर सांगितलं असतं की मला आवडले आणि म्हणून मी केले, पण आता मी काहीच बोलले नव्हते का तर स्वतः मला चांगलं वाटत नव्हता. आणि त्याचं हेच म्हणणं होतं की तुझी हाईट आहे तर तुला लॉंगच चांगले दिसतात, तू का ऐकत नाही, असंच ते मला बोलत होते. असो आता केलंच आहे तर काय करणार आपण. कसे दिसताय नक्कीच मला सांगा, एवढं पण वाईट दिसत नव्हता. ठीक आहे, जसं आहे तसं आता वाढून पण जाणार आहे. त्याच्यात काय नाही, आपण एका वर्षात वाढून घेऊ. एवढं मला स्वतःवर वाटतं की आपण करू शकतो, तर ठीक आहे. तर इथे घरी आल्यावर स्वयंपाकसुद्धा करायचं होतं, पण डोक्यात तेच चालू होतं की काय आपण केलं आहे असं, म्हणजे हातात धरले की इतकुशी दिसत होते ते आणि किती लाँग होते. असो कसं दिसतंय नक्कीच मला सांगा, माझ्या चेहऱ्याला ते शोभतंय की नाही. आणि त्याच्यानंतर मला आता स्वयंपाकसुद्धा करायचं होतं. स्वयंपाक तर मी करत होते, पण डोक्यात तेच चालू होते की आपण चुकीचं केलं आहे आणि याच्यापुढे आता कधी तसं करायचं नाही. 2 दिवसानं विचार करत होते, शेवटी जे करायचं तेच मी केलं आहे. का तर इतकं विचार मी कोणत्याच गोष्टीचं करत नाही जितकं मी हे केसांसाठी केलं होतं. पण काय हरकत नाही, वाढून जाणार. तर इथे ना स्वयंपाक करून घेतलं, गोबीची भाजी, चपात्या आणि माझ्यासाठी ज्वारीची भाकर केली होती. तर एका ताईनं मला कमेंट केली होती की जसं चॅनल तुझं मोनिटाईज झालंय ना तेव्हापासून आहे ना म्हणजे जास्तच ओव्हर ॲक्टिंग करते, ओव्हर दाखवते. मी काय दाखवते हो ताई, तुम्हाला असं का वाटते, मला तेच कळत नाही. तर तुम्ही कमेंट पण केली तर लगेच मी रिप्लाय पण देते. असं नाही असं आहे ताई, माझं काही चुकलंय का, चुकत असेल तर परत मी तसं करणार नाही, तसं जर तुम्हाला वाईट वाटलं असेल तर तसं मी बोलणार नाही, असं पण मी लगेच सांगते. तरी पण तुम्हाला असं वाटते की मी ओव्हर ॲक्टिंग करते, कुठं चुकते तेच मला नक्की सांगा. का तर मला पण वाटेल की नाही आपण इथे चुकतोय कुठेतरी, म्हणून आपल्याला असं सांगितलं असेल तर मी ते व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करेल. परत तसं मी करणार नाही. का आता तुम्हाला तसं वाटत असेल तर नक्की माझ्यासोबत शेअर करत जा. तर चला आता ब्लॉगची एंड मी इथंच करते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.